कोविड आणि कोरोनाच्या मध्ये लॉकडाऊन असल्यानंतर सुद्धा एखादा वेबिनार आयोजित करून भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्याचं जे काही प्रमोद पाटील यांनी काम केलेलं आहे, मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्याच वतीने त्यांना धन्यवाद म्हणतो. आपला आजचा विषय आहे की शिक्षण हा विषय आहे आणि खरं तर शिक्षण हा विषय अशा इतका मोठा प्रमाणातला तो विषय आहे की एखादा खूप मोठं प्रचंड मोठं भांडार उघडं करायचं, पण ते अगदी छोट्याच एका चिप मध्ये घालून अर्ध्या तासात आपण त्याच्यावरती काही उपायाविषयी बोलणार, ही खरी तर कठीण गोष्ट आहे. कारण ज्या प्रकारे शिक्षणाकडे एकंदरीतच गेल्या अनेक दशकांमध्ये मी म्हणतो, कारण स्वातंत्र्याला जवळजवळ आता 75 वर्ष पूर्ण होतील एक 2-3 वर्षात, ज्या प्रकारे शिक्षण या व्यवस्थेकडे बघितलं गेलं या देशात, काही अपवाद सोडले तर ते खरं चिंतेची बाब आहे. कारण मी नेहमी असं म्हणतो की देशाचं जेव्हा राजकारण किंवा एखादं संक्रमण होत असतं तेव्हा त्याचा एक प्रमुख पिलर असतो राजकारण. आणि त्या राजकारणाच्या मध्ये मुलांचं वय जोपर्यंत 18 होत नाही तोपर्यंत ते मतदानाचा अधिकार बजावत नाहीत, आणि मतदानाचा अधिकार बजावत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे लक्षच जात नाही. अशा काहीशा प्रमाणात दुर्लक्षित असलेला हा घटक आहे. आजच्या विषयात आपण 2-4 गोष्टी 4 मुद्द्यांवरती अगदी प्रिसाइजली 4 मुद्द्यांवरती बोलण्याचं ठरलेलं आहे. त्यातला पहिलाच मुद्दा आहे शिक्षण व्यवस्थेचा सेवेकडून बाजाराकडे प्रवास. खरं तर एक सेवा देणारी वृत्ती, म्हणजे मला असं आठवतंय की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा असं आपण आपल्या शिक्षकांना उद्देशून, गुरु हा देवाच्या स्थानी आहे किंवा गुरुचं स्थान सगळ्यात मोठं आहे असं म्हणता 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 हळूहळू आपल्याच पिढीमध्ये, माझ्या पिढीमध्ये एक क्लासेसचा एक सपोर्टिव्ह एक प्रकरण सुरू झालं. म्हणजे शाळेत काय शिकवतात याच्यापेक्षा मी कुठल्या क्लासला जातो याच्याविषयी फार लोक ताठमानेने बोलायला लागले. एकंदरीतच त्याचं बाजारीकरण होता होताना शिक्षण हा बिझनेस आहे आणि यातून हवे तेवढे पैसे कमवता येतात अशा पद्धतीचा एक इंडस्ट्री उभी राहिली, एज्युकेशन इंडस्ट्री. आणि या एज्युकेशन इंडस्ट्रीमुळे बरेच शिक्षण सम्राट, त्यांच्या श्रीमंतीची अनेक उदाहरणं दिली जातात, अनेक गोष्टी आपल्या समोर येत असतात. पण मला असं वाटतं शिक्षणाचं जे काही शिक्षण व्यवस्थेचं सेवेकडून बाजाराकडे जे गेलं त्याच्याविषयी मला थोडस वेगळं बोलायचं. आज आपण जेव्हा बाजार बघतो किंवा एखादी इन्व्हेस्टमेंट बघतो तेव्हा इन्व्हेस्टमेंट वरती आपण एक ठराविक परतावा त्याचे मिळेल, आपल्याला तो ठराविक परतावा मिळायला हवा या दृष्टिकोनातून इन्व्हेस्टमेंट करत असतो. उद्योगातली असेल किंवा कुठल्याही क्षेत्रातली असेल, एक आपल्याला आपण टाकलेले पैसे परत मिळवाय. 2000 साली हेकमन, माझं नाव चुकणार नाही, 2000 साली हेकमन नावाच्या इकॉनॉमिस्टला इकॉनॉमिक्सचं नोबेल पारितोषिक मिळालं. आणि हे जे हेकमन नावाचे सद्गृहस्थ आहेत, नोबेल प्राइज विनर, या माणसाने एक रिसर्च केला मोठा. आणि तो रिसर्च असा केला की त्यांनी इतर जी गुंतवणूक असते की गुंतवणुकीचा परतावा जितका असतो, अनेक इन्व्हेस्टमेंट ज्या असतात, ज्या इंडस्ट्रीच्या असतात, उद्योगातल्या असतात, इतर क्षेत्रातल्या असतात, त्याचा वार्षिक परतावा ठराविक टक्के यायला पाहिजे. आणि ठराविक टक्के परतावा आलं की आपण असं म्हणू की ती प्रॉफिटेबल आहे. यांनी अभ्यास जो केला तो त्यांनी एज्युकेशन ही एक हब करून, एज्युकेशन हब म्हणण्यापेक्षा एज्युकेशन ही बाजारपेठ पकडून मुलांच्या शिक्षणावर, बाल शिक्षणावरती, प्राथमिक शिक्षणावरती जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा परतावा किती येतो, ती ह्युमन रिसोर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट आपण म्हणूया की ती जी गुंतवणूक आहे ती मुलांवरती गुंतवणूक किंवा शिक्षणावरती गुंतवणूक, म्हणजे त्यांची शाळा नव्हे
त्यांचे एसी रूम्स नव्हे, त्यांचे कुठले टाय घातलेले कपडे नव्हेत, बूट नव्हेत, शिक्षण या विषयावर. आता काय झालंय, दुर्दैवाने आपल्या देशात शिक्षण आणि ज्ञान यात तफावत झालेली आहे. त्यामुळे नेमकं कुठल्या दिशेने आपली गाडी न्यायची अजून दुर्दैवाने कळत नाही. पण हेकमन यांच्या म्हणण्यानुसार, नोबेल प्राइज विनर इकॉनॉमिस्ट आहे बरं का, त्यांच्या म्हणण्यानुसार बाल शिक्षण आणि प्राथमिक शिक्षणामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा परतावा ह्या जगातल्या कुठल्याही इंडस्ट्रीपेक्षा जास्त स्वरूपात परत मिळतो. याचं कारण उत्तम शिकलेली मुलं किंवा उत्तम ज्ञान प्राप्ती केलेली मुलं ही त्यांच्या आयुष्यात एवढं मोठं काम उभं करतात, एक समूहाच्या समूह एवढं मोठं काम उभं करतो की ज्याचं एका सिंगल इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही त्याला बघू शकत नाही. ही फार मोठी गोष्ट त्यांनी सांगितली. मला असं वाटतं की या गोष्टीचा एक सखोलपणे आपल्या इथे विचार होताना दिसत नाही. आज जेव्हा आपण म्हणतो की 130 कोटींचा देश आहे, त्या 130 कोटी ही लोकसंख्या ही आपला प्रश्न आहे का आपल्याकडे असलेली ती पॉवर आहे, आपली स्ट्रेंथ आहे देशाची, हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पुढे येणारी पिढी ही जर, आता कुठलीही पिढी किंवा आपण असू किंवा अनेक जण असू की त्या गोष्टीमधनं बाहेर जेव्हा पडतात किंवा एखादं कर्तृत्व जातात, त्याच्या मुळाशी जर तुम्ही बॅकवर्ड इंटिग्रेशन केलं तर त्याचं मूळ उत्तर त्याचं झालेलं शिक्षण. आता शिक्षण म्हणजे मी जे शाळेत आपण शिकलो पुस्तकातलं शिक्षण याच्या पलीकडे मी मानतो. रादर पुस्तकातलं शिक्षण हे ज्ञानापासून दूर नेतं असं माझं म्हणणं असतं बऱ्याचशा प्रमाणात, की आपलं शिक्षण पद्धती ही दुर्दैवाने पाठांतरावर आधारलेली आहे. म्हणजे तुम्ही पाठ केलं तर तुम्हाला कळलंय का नाही कळलंय, पण पाठ केलेलं उत्तर अगदी लिहिलं तर तुम्हाला त्याच्यात पैकीच्या पैकी मिळतात. दुसरं दुर्दैव आपल्या देशात आहे की आपल्याला शिक्षकांची जबाबदारी शिकवण्याची ठरवलेली आहे. म्हणजे शिक्षकांनी शिकवलं की त्याची जबाबदारी पूर्ण होते आणि त्यांना पगार मिळतो. आपण उलट्या साईडने आपण बघत नाहीत, त्यांनी शिकवलेलं मुलं शिकलेत का जर याच्यावरती पगाराचं मूल्यमापन करायचं झालं तर मला असं वाटतं की या देशातले 80% शिक्षक हे बेरोजगार होतील. त्यामुळे आम्ही गेलो शाळेत आणि आम्ही एवढं शिकवलं. आपण हा जो काही सेवा का बाजारपेठ, मला असं वाटतं की ही सेवा आहे तेवढेच मोठा विषय जो आहे की ती एक बाजारपेठ म्हणून जर बघितली, ही जर गुंतवणूक म्हणून बघितली, एज्युकेशन मधली गुंतवणूक जर बघितली तर मला असं वाटतं की खूप मोठं साध्य होईल. आणि ही जर गुंतवणूक बघायची असेल, करायची असेल तर मला असं वाटतं की फंडामेंटली मूलभूत शिक्षण या देशातलं बदललंच गेलं पाहिजे. मी एक नेहमी अनेक वेळेला भाषणात हे वाक्य म्हणतो की या देशातल्या शिक्षणाचं झाड एवढं जर्जर झालेलं आहे की त्याला आता वरवरून औषधोपचार चालणार नाहीत. हे झाड मुळापासून उघडून टाकलं पाहिजे आणि नवं शिक्षणाचं नवं बीज रुजवायला पाहिजे, तरच पुढच्या पिढ्यांकडे आपण काही सक्षमतेने बघू शकू. त्यामुळे जर हे करायचं असेल तर मुद्दा हळू दुसऱ्या मुद्द्यापर्यंत मी येतो की शिक्षणाचे आधुनिकीकरण आणि त्याचे परिणाम. जर शिक्षण बदलायचं झालं तर साधारणपणे शिक्षणाचं आधुनिकीकरण करायला पाहिजे. आता हे जे मॉडर्नायझेशन आहे, हे जे मॉडर्नायझेशनचा जो भाग आहे हा इतका चुकीच्या अर्थाने आपण घेतलेला आहे. मॉडर्नायझेशन म्हणजे काय, एखाद्या शाळेच्या मध्ये संगणकीकरण केलं त्या शाळेचं, तुमच्या व्हॉट्सअपवर त्याचे प्रश्न यायला लागले, तंत्रज्ञानाचा वापर केला की त्याचं आधुनिकीकरण झालं असं आपण समजतो. उच्चतम एसी बसेस केल्या, उच्चतम त्यांचे गणवेश केले की त्याचं आधुनिकीकरण झालं असं म्हणतो. पुन्हा पुन्हा मी सांगतो, आधुनिकीकरण तुम्हाला एक लक्षात येईल. आता आपल्या पिढीत, माझ्या पिढीत आमची भाग्यवान पिढी एका अर्थाने, वेगळ्या अर्थाने मी म्हणतो की आम्ही ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही बघितलाय, आम्ही कलर टीव्ही बघितलाय, आम्ही कॅसेट बघितली, आम्ही रेकॉर्ड प्लेअर बघितलाय, त्याच्यानंतर वॉकमन बघितला, आम्ही कॅमेरा बघितलाय, कॅमेरा इन द सेन्स 36 फोटोचा रोल. हे करत करत संक्रमण होत असतं आयुष्यात, विचार बदलत असतात, आपण बदलत असतो.
समाज बदलत असतो, सामाजिक गरजा बदलत असतात, भौतिक गरजा बदलत असतात. पण तुम्हाला मी एक सहज पटकन प्रश्न विचारतो, गेल्या 60 वर्षात शिक्षण किती बदललं? आज मी शाळेत जायचो, तसेच माझे वडील शाळेत जायचे, तसेच माझे आजोबा शाळेत जायचे, तसेच माझी मुलगी शाळेत जाते, तसेच ते शाळेची वेळ असते, तसंच ते दप्तर असतं, तसेच पिरियड्स असतात. काही विषय बदलले असतील. आज इकडे इंटरनॅशनल स्कूलमध्ये ट्रम्प विषय सांगितला जात असेल, इथे दुर्दैवाने महाराष्ट्रात शिवाजी महाराजांविषयी फार कमी सांगितलं जातं. तो असो, तो वेगळा मुद्दा घेऊया. पण आधुनिकीकरण म्हणजे काय? या आधुनिकीकरणाचं मूळ गोष्ट अशी आहे की जे आपण शिक्षण देण्याची पद्धत आहे किंवा जे आपण शिक्षण म्हणून देतो आहोत त्याचा सखोल अभ्यास करणं आता जगभरात ब्रेन त्यावेळेला नव्हतं, त्यावेळेला मागच्या 50 वर्षापूर्वी ही गोष्ट नव्हती. ब्रेन डेव्हलपमेंट विषयी प्रचंड मोठं संशोधन सुरू आहे. या ब्रेन डेव्हलपमेंट विषयी संशोधन जे सुरू आहेत की काय काय वेळेला आता संपूर्णपणे मेंदू, मानवी मेंदू हे कळणं आतापर्यंत सायन्स तिथपर्यंत पोहोचलं नाही की ह्या मेंदूमध्ये ही रेष अशी आहे किंवा ही सुरकुती अशी आहे, याच्यामुळे अमुक तमुक होतं. पण ढोबळमानाने बराचसा अभ्यास मेंदूच्या बाबतीतला हा आपला पुढे गेलेला आहे, जागतिक अभ्यास. हॉवर्ड गार्नर किंवा आय थिंक मला असं वाटतं ते संशोधक आहेत, असो. पण आता त्यामुळे मेंदू आधारित शिक्षण पद्धती जगात अनेक ठिकाणी सुरू झालेली आहे. याचा अर्थ साधी अगदी गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्याला आधी मूल झाल्यानंतर, खरं म्हणजे मी असं म्हणतो की दिवस गेल्यानंतर शाळेत कुठे जायचं आणि कुठल्या शाळेतल्या ऍडमिशनला जाऊन उभं राहायचं याची चर्चा घरात सुरू होती दुर्दैवाने. कारण पहिली आहे, पहिलीच्या आधी ज्युनियर सिनियर आहे, ज्युनियर सिनियरच्या आधी प्ले स्कूल आहे, प्ले स्कूलला जाण्याच्या आधीच कुठला क्लास नाही नशीब आहे ना, तर घरातच दूध पिता पिता लोकांनी शिकवण्या सुरू केल्या असतात. आता साधी गोष्ट, बरं हा कायदा आहे, बरं कायदाचं आपण सोडून दे की 6 वर्षाच्या आत मुलाला शिकायला नाही पाठवायचं असं सायन्स सांगतं. 6 वर्ष होईपर्यंत मुलाच्या हातात पेन्सिल सुद्धा द्यायची नाही असं सायन्स सांगतं. हा अभ्यास माझा नाही, हा जगभरात झालेला अभ्यास आहे. कारण जोपर्यंत त्याला आम्ही शाळेत पाठवण्याचा अत्यंत मूर्खपणा एक चालतो की शाळेत ज्या दिवशी ऍडमिशन घेणार त्या दिवशी त्या मुलाची आणि आई वडिलांचा इंटरव्ह्यू घेतला जातो. मग त्याचा अभ्यास सुरू करण्यासाठी मुलाला घरीच जर शिकवायचं असेल, शाळेत पाठवायचंय कशाला? प्रश्न असा आहे की आधुनिकीकरण जे आहे, ब्रेन डेव्हलपमेंट आणि जगभरात हा अभ्यास आहे की सगळ्यात कळतं वय कधी असतं? साधी अगदी अगदी सोप्या शब्दात सांगतो, फार मोठे मोठे शब्द नाही. फळाखोरा असतो, आपण जन्मताच फळाखोरा असतो. त्यामुळे तुम्हाला एक लक्षात येईल की त्या वयातले समजा 6 ते 14 साधारणपणे हे वयोगट पकडला गेलाय. हा 6 ते 14 वयोगटात हा ब्रेन आधाशासारखा तुम्हाला खायला मागत असतो. तुम्हाला याचं एक वेगळं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो की एखादा मुलगा समजा समजा द्विभाषिक कुटुंब आहे की वडील समजा तमिळ आहेत आणि आई मराठी आहे, तर आणि बाजूला कुठे हिंदी बोलतात मूल समजा दिल्लीमध्ये, तर मूल सहजरित्या तमिळ, मराठी, हिंदी या तिन्ही भाषा बोलू लागतो. आज आपण विचार केला, आज आपल्याला तमिळ शिकायचंय, तर हे आपल्याला किती कठीण वाटणारी गोष्ट आहे. सो ते 6 ते 14 या वयोगटातलं जे शिक्षण आहे त्याला एक शिक्षण पद्धती निर्माण करावी लागेल. आज आपल्या देशात आपल्या इतर देशांसारखं नाहीये. आपल्या इतर देशांसारखं एक इंग्रजी भाषा सगळ्या देशात बोलली जाते किंवा एखादी हिंदी बोलली जाते किंवा एखादी संस्कृत बोलली जाते, असं नाही. आपल्या भाषेत विविधता आहे. खरं तर 100 मैल गेल्यावर भाषा सुद्धा बदलते, अगदी महाराष्ट्रात सुद्धा. पण आपण ढोबळमानाने म्हणून प्रत्येक राज्याची जर एक भाषा आहे, प्रत्येक राज्याचा एक वेगळा इतिहास आहे. त्याचबरोबर एक जगाचा इतिहास आहे, देशाचा इतिहास आहे. आज एक शिक्षण पद्धती अशी यायला हवी की त्या त्या ठिकाणी जर मूल महाराष्ट्रात असला तर शिवाजी महाराज माहिती पाहिजेत, संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम हे माहिती पाहिजेतच. इथे भौगोलिक रचना काय माहिती पाहिजे. आज कडेकपाऱ्याचा सह्याद्री माहिती पाहिजे, मराठवाड्यातलं पठार माहिती पाहिजे. आज गोष्टी अशा आहेत की आज आपल्या जेव्हा शिक्षण मध्ये एकाच वेळेला 6-7 विषय शिकवले जातात तेव्हा आपला जो मेंदू आहे तो काहीच ग्रास्प करत नाही. परीक्षेत असलेले मार्क आणि जीवनात यशस्वी होण्याचं प्रमाण हे फार व्यस्त आहे.
आठवून बघा, मला कुठलाही असं म्हणायचं नाही की परीक्षेत तुम्ही नापास झालात तर खूप मोठे होतात, पण नापास झालेल्या व्यक्ती खूप मोठे मोठे झालेल्या आहेत. त्याच्याविषयी मी नेहमी सांगतो की जगातले शिक्षण पद्धतीवरती रिसर्च करायचं असं जेव्हा ठरलं तेव्हा 1000 लोकांची निवड केली गेली. प्रत्येक शिक्षण पद्धतीचा अभ्यास करणं तसं कठीण होतं. त्यामुळे 1000 ज्यांनी या शतकात काहीतरी जगभरात काहीतरी बदल केलाय, अशा 1000 लोकांची नावं काढली गेली. अगदी म्हणजे महात्मा गांधींपासून ते बिल गेट्स पर्यंत, त्या अगदी मायकेल जॅक्सन पासून संगीत क्षेत्र, विज्ञान क्षेत्र, या सगळ्यात नोबेल पारितोषिक विजेते अशा प्रकारचे सगळे लोक एकत्र केले. त्यांचं शिक्षण तपासलं की त्यांनी ते काय शिकलेलं आहे. तुम्हाला गंमत वाटेल, त्यातले फक्त जवळजवळ मागच्या 100 वर्षातले त्यातले जवळजवळ 60% लोक शाळेत गेले नव्हते. उरलेल्या 40% पैकी 20% 10वी पर्यंत पण पोहोचले नव्हते, काय त्यावेळेची जे काय असेल ते. त्यातले उरलेल्या 20 मधले 15% लोक जेमतेम ग्रॅज्युएशन नव्हते झाले. अगदी 0.2% असे लोक होते की जे थ्रू आउट गोल्ड मेडलिस्ट किंवा पहिले यायचे. मग त्यांना विचार करायला वेळ मिळाला हा अभ्यास झालेल्या नंतर की आता म्हणजे आपलं नेमकं चुकतंय काय, तर आपलं शिक्षणामध्ये काहीतरी चुकतंय, आपली प्रोसेस बरोबर नाहीये. मग जगभरात अनेक अशा पद्धतीचे बदल झाले. आज तुम्ही साधं म्हणा की तुमचा मुलगी घरात आहे, मुलगा घरात आहे, त्याला उत्तम पेटी वाजवता येते आणि त्या गणितात पण सुंदर काम करतो, गणित फार त्याला उत्तम येतं. आपल्या इथे अशी सिस्टीमच नाही की तो गणित आणि संगीत घेईल. आपल्या इथे त्यांनी गणिताबरोबर संस्कृतच घेतलं पाहिजे, गणिताबरोबर इंग्रजी शिकला पाहिजे, समाजशास्त्र शिकला पाहिजे, अमुक तमुक शिकला पाहिजे. मी नेहमी साधं गोष्ट सांगतो, शाळेची पद्धत आणि मी मुद्दाच बघतोय की मी मूल्यावर्धित शिक्षणाची मी जवळजवळ त्याच मुद्द्यावरती आलेलो आहे, त्यामुळे कंटिन्यू करतो. या गोष्टींचा सखोल अभ्यास करण्याचा एक प्लॅटफॉर्मच आपल्या देशात नाही. अनेक शैक्षणिक संस्था आहे, अनेक प्लॅटफॉर्म्स असे आहेत, अनेक शिक्षण तज्ञ आहेत त्या देशात आहेत, जगात आहेत की जे या विषयावर सतत काम करत राहतात. पण एकत्रितपणे असा विचार आपल्या देशासाठी गेल्या 70 वर्षात कुणीच कसा केला नाही, हे खरं दुर्दैव आहे. मला आनंद आहे की जेव्हा आता थोडासा राजकीय बोलतो मी की आमचं अधिवेशन जेव्हा झालं की हा मुद्दा जेव्हा मांडला, तेव्हा यासाठी एक शिक्षण परिषद घ्यायचं राजसाहेबांकडनं जेव्हा आमचं डिस्कशन झालं, प्रमोद पाटील होते, तेव्हा या शिक्षण परिषद घेऊन हे एक समिट झाली पाहिजे, याच्यावर अमृत मंथन झालं पाहिजे, वेगवेगळे विचारवंत याच्यात बोलले पाहिजेत. मग शिक्षण तज्ञ असेल, आज आपल्याकडे खेळाडू करायला शाळेच्या बाहेर जाऊन तो खेळाडू व्हावं लागतं, कलाकार व्हायला शाळेच्या बाहेर जाऊन त्यांनी नाटक करावं लागतं. आज कुठला तरी सायंटिस्ट जर व्हायचा असेल तर त्याला अननेसेसरी पहिले काही वर्ष नको ते विषय शिकवावे लागतात. मूल्यावर्धित शिक्षणाकडे जेव्हा आपण म्हणतो, मूल्यावर्धित शिक्षण म्हणजे काय? आपण जे शिकतो ते आपल्याला ज्ञान म्हणून मिळालं पाहिजे. आपण शिकतो ते परीक्षेकरता शिकतो, आपण शिकतो ते मार्कांकरता शिकतो. आणि त्याचं इतकं विचित्रपणे प्रेशर 10वीच्या मुलांवरती किंवा 12वीच्या किंवा घरात असतं. मी हात जोडून सांगतो लोकांना की बाबा असं करू नका, त्या मार्कांनी काय फारसं होत नाही. एक ऍडमिशनचा पॅटर्न आपल्याकडे इतका विचित्र की एक 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 ट्रेंड देतो आणि आपल्याला वाटतं की बस बाकी जगात काही नाही, मला 98% मिळाले तर मला याच एका फॅकल्टीला जायला पाहिजे. याच्या मागचा एक वेगळा बाजार, याच्या मागचा वेगळा इकॉनॉमिक्स, याच्या मागचा मोठा शैक्षणिक भ्रष्टाचार, हे सगळं कधीतरी पुसून टाकायला पाहिजे. आज एखादा मुलगा, बरं सायन्स सांगतं की कुठलंही मूल ढ नसतं. प्रत्येक मुलाला बौद्धिक क्षमता ही तेवढीच असते, ती फक्त वेगवेगळ्या विषयात असू शकते. त्याला नाही एखाद्याला कळणार, एखादा उद्या गणित नाही येणारा मुलगा 100 मीटर मध्ये सगळ्यात जोरात धावणारा असू शकतो. मूल्यावर्धित शिक्षणाची इतकी आपली विपन्नावस्था आहे की तुम्हाला एक साधं असं उदाहरण सांगतो, दुर्दैव आहे आपल्या देशात. का हो आपल्या देशात एवढे वर्ष झाले, 70 वर्ष झाले, का एक 2, 4, 5 नोबेल पारितोषिक विजेती माणसं नाही? काय आपले चित्रपट क्षेत्र इतकं इतकं पुढारलेलं आहे, इतकं मोठं साहित्य क्षेत्र आहे, का ऑस्कर आलेलं आहे? का दरवेळेला ऑलिम्पिकला एक गोल्ड मिळालं तर आम्ही असे नाचतो आणि बाजूचा चीन जवळजवळ 125 आणि 150 गोल्ड मेडल्स जिंकलेली असतात? याचं कारण या शिक्षण पद्धतीचा त्यांनी ह्या आता जी असलेली शिक्षण पद्धती त्यांनी कधीच मागे टाकलेली.
आज प्रत्येक मुलागणिक, आज प्रत्येक माणसागणिक ज्याच्या ज्या काही अंतर्गत कला ज्या आहेत त्यांच्याकडे बघून त्या त्या दिशेने ती मुलं गेलेली आहेत. म्हणून हा वेग त्यांना साधता आलेला आहे. आज या सगळ्या गोष्टीत जर हे शिक्षणाचं पूर्णपणे झाड उपटून टाकायचं असेल, नवं करायचं असेल, तर हा मोठा एक विचार घडायला हवा. हा मोठ्या शिक्षण परिषदेत आम्ही आम्ही घेऊच आता. करोनाच्या सगळ्यामुळे खरं आम्ही नोव्हेंबरमध्ये ती आम्ही करणार होतो. आज गोष्ट अशी आहे की शिक्षण व्यवस्थेत नवा प्रवाह यावा काय ह्याच्याविषयी पण मी बोललो की शिक्षण व्यवस्थेत नवा प्रवाह आलाच पाहिजे. एक गमतीदार एक गोष्ट सांगतो. माझ्याबरोबर आता सध्याच एक जे आता काम करते, तिने मला सहज बोलता बोलता एकदा गोष्ट सांगितली आजच, की शिक्षणाविषयी ते तुम्हाला रवींद्रनाथ टागोरांची गोष्ट माहिती आहे का? म्हटलं कुठली? रवींद्रनाथ टागोर एकदा बसलेले असतात शांतिनिकेतन मध्ये आणि समोर एक 4-5च मुलं बसली असतात वर्गामध्ये. 30 मुलं असतात, 4-5 मुलं आणि बाकी 20-25 मुलं इथे धुडगूस घालत असतात आजूबाजूला. आणि एक पालक येतो सहज शाळेमध्ये आणि तो एकदम बघतो कोण मातीत खेळतात मुलं, कोण उड्या मारतय, कोण झाडावर चढतय, कोण चित्रच बाजूला कुठेतरी रंगवत रेघोट्या मारत बसलेलं आहे. आणि त्याला चिंता वाटते की सर आमची मुलं आम्ही पालक आता म्हणजे शाळेत मुलांना पाठवलंय आणि अ, हे हे काय करतात? फक्त 4-5च मुलं समोर शिकतात. किंवा तो पालकांना गोळा करून येतो की सगळ्यांना सांगतो की असं असं चाललंय की तिथे आपण यांच्या जीवावर टाकलं या शाळेत, पण तिथे शाळेत 4-5च मुलं बसलेली आहेत समोर आणि बाकी सगळे हुंदडतात आजूबाजूला. सगळे पालक येतात जाब विचारायला. रवींद्रनाथांना विचारतात की अहो हे काय चाललंय? ते म्हणले काय चाललंय? म्हणतात, अहो 4-5च मुलं शिकतात आणि बाकीचे मुलं आहे काय तुम्हाला काय काळजी वाटत नाही? शांत रवींद्रनाथ त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात, "हो, मला खूप काळजी वाटते. पण त्या 20-25 मुलांची नाही, या माझ्यासमोर बसलेल्या 4-5 जणांची काळजी वाटते. कारण हे वय यांचं इथे बसण्याचं नाहीये. हे वय त्यांच्या वयानुसार तिथे बागडण्याचं, मातीत खेळण्याचं आणि झाडावर चढण्याचं आहे. शिक्षण आणि ज्ञान यातला हा खूप मोठा फरक आहे." शेवटचा मुद्दा अ, अ, त्याच्या आधी मुद्दा की राजकीय कार्यकर्ते किंवा राजकीय राजकीय जीवनात मला नेहमी असं वाटतं की थोडासा एक राजकारण करता करता खूप मोठा गोंधळ असा असतो की नेमकं राजकारण म्हणजे केवळ निवडणुका आणि मग त्याचं गणित, मतदान याच्यावरती सगळं अवलंबून आहे की काय? मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे जाऊन हे जे समाजातले म्हणजे जर समाजात सामाजिक काम करायचं असेल तर फार अर्थात यात राजकारणात अपवाद असतातच. अनेक लोक काम करतात, चांगलं काम करतात. पण तरीही काही विषय आपल्या राजकारणात राहून जातात. त्यातला प्रमुख मुद्दा हा शिक्षण एक आहे, की शिक्षणाचे अभ्यास गट तयार करणं आवश्यक असतं. आपण जिथे राहतो, आजूबाजूच्या शाळा काय करतात, आजूबाजूच्या सामाजिक संस्था काय करतात, नेमका शिक्षणाचा प्रवाह आपल्या शहरातला आणि ग्रामीण भागातला याच्या पलीकडे एका अशा क्षेत्रात सुद्धा आहे की तिथे प्रवाह पोचलेला नाही. अनेक आदिवासी मुलं आहेत, अनेक असे समाज आहेत की ज्यांच्यापर्यंत शिक्षणाची व्यवस्था पोचली नाही. आज प्रत्येक गोष्ट मताकरताच करायची असं जर ठरवलं तर मला असं वाटतं की एकंदर राजकारणाचंच आणि लोकशाहीचं भवितव्य धोक्यात येईल. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आपल्या अखत्यारीत आहेत, अनेक वेळेला असं होतं की शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण म्हणतो आपल्याला दुर्दैवाने त्याची सवय झाली की आत्महत्या रोजच होत असतात आणि करोनासारख्या रोजच्या बातम्या एवढ्या दिवसभर येत नाहीत त्यामुळे आपल्याला त्याची दाहकता कळत नाही. पण त्या त्या ठिकाणचे राजकीय कार्यकर्ते केवळ आपल्या आमच्या पक्षाचे असं नाही, मी सगळ्यांना आवाहन करतो त्या त्या पक्षांचे लोक, त्या त्या कार्यकर्ते काही त्या शेती विषयक अभ्यास गट निर्माण करता येतात. आपल्या इथे असलेल्या इंडस्ट्री नवीन येणारे कारखाने या गोष्टीने त्याचं ट्रेनिंग सेंटर. आज गोष्ट अशी आहे की शिक्षण हा विषय आपण असा काही विषय आपण ते सामाजिक संस्थेकडे सोडतो किंवा सरकारकडे सोडतो. खरं सरकारने आयुष्यभरात या शिक्षणातनं बाहेर पडलं तर कधीतरी भलं होईल असं मला वाटतं. पण ते शक्य नाही. अगदी विद्यापीठापर्यंत, उच्च तंत्र शिक्षणापर्यंत जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी अ, याचे हे 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 झाड कसं आहे ना, हे गार्डन आहे.
आपण एखाद्या गार्डन मध्ये जातो बघा, तेव्हा कशी अशी सरळ रोपं असतात आणि ती छाटलेली असतात. थोडी आडवी तिडवी वाढली की ते त्याचं सौंदर्याला बाधा येते. त्यामुळे तसा आपला शिक्षणाचा रस्ता आहे. आणि त्या शिक्षणाच्या रस्त्यावर आपण सगळे कळपच्या कळप असे एका दिशेने जात राहतो आणि एकाच दिशेला पोचतो. त्या दिशेला पोचायचं असो वा नसो, आपल्याला त्या अं, आपण त्या जिन्यावर, सरकत्या जिन्यावर इथे चढतो आणि तिथेच उतरावं लागतं. अहो, शिक्षण म्हणजे हे नाही. शिक्षण मोकळं आहे. शिक्षण बाहेर पडलं पाहिजे. शिक्षण म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान एका रस्त्यावर तुम्हाला मिळणार नाही. तो रस्ता असा सरळ सोडून नाही. तो असा टेकडीवरच्या जंगलासारखा पाहिजे. विविध झाडं पाहिजे, विविध फुलं पाहिजेत, विविध गोष्टी पाहिजे. कुठेही कोणालाही कुठल्याही दिशेने जाता आलं पाहिजे. अशा फांद्या जेव्हा आपल्या देशातल्या शिक्षण वृक्षाला येतील, शिक्षण क्षेत्राला येतील, तेव्हा खऱ्या अर्थानं हे शिक्षणाचं एक्सपान्शन होईल. हे शिक्षण मोठं व्हायला मदत होईल. आपल्याला अनेक गोष्टी ज्या आपल्या देशात घडत नाहीत, त्या गोष्टी हळूहळू घडायला लागतील. आणि राष्ट्र समर्पित क्रांतिकारी विचाराची गरज मला प्रमोद पाटलांनी सांगितलंय विशेष करून. कारण एक स्वप्न आहे माझं या सगळ्या गोष्टी मध्ये, की आयुष्यात अम्बिशन काय जेव्हा विचारलं जातं तेव्हा मी नेहमी सांगतो की मला या देशातलं नवशिक्षणाचं पहिलं बीज रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन या नावाने रुजवलं. या देशातलं पुढचं बीज अगदी कंपॅरिझन ही सूर्य आणि झिरोचा बल्ब अशी आहे रवींद्रनाथ आणि माझी. पण ती तुर्तास तो दोष पोटात घाला. पण एक दिवस असं नवं शिक्षण असलेलं क्रांतिनिकेतन नावाची शाळा मला काढायची आहे. आता शाळा काढायची म्हणल्यानंतर सुसज्ज शाळा म्हणण्यापेक्षा सज्ञान शाळा काढायची, की ज्याच्यात लोक अनेक भाषा बोलू शकतात, ज्याच्यात लोक अनेक कला शिकू शकतात, नाचू शकतात, आनंदी होऊ शकतात. शाळेत गेल्यानंतर आनंद वाटला पाहिजे. अशा आनंदी शिक्षणाच्या शाळा दुर्दैवाने फार कमी आहेत, किंवा नाहीत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. अशा प्रकारचं जर ज्ञान आणि शिक्षणात आपण जर पुढे जाऊ शकलो, तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने शिक्षणात क्रांती होईल आणि येणारी पुढची पिढी ही जगावर ठसा उमटवणारी असेल. धन्यवाद. खूपच सुंदर. आणि विशेष करून आजच्या या वेबिनार मध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आढळली की कुठेही तांत्रिक दृष्ट्या किंवा अकॅडमिक गोष्टींचा उहापोह न करता सर्वसामान्यांची भाषा पानसे साहेब तुम्ही आज आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांसमोर मांडलीत. शिक्षण हे कुठल्या अँगलने बघता यावं, कारण आता प्रश्न असे आहेत की सीबीएसई का नको, हे का नको, असे अनेक प्रश्न येणार आहेत. त्या प्रश्नांमध्ये तुम्ही त्या गोष्टी मांडणारच आहात. परंतु एक सामान्य नागरिक म्हणून, एक सामान्य महाराष्ट्र सैनिक म्हणून, आणि या महाराष्ट्राचं आपण एक ऋण आहे, हे ऋण म्हणून आपण शिक्षण व्यवस्थेला कशा पद्धतीने सामोरं जाऊ शकतो याचा एक चांगला आणि अत्यंत सोप्या सरळसोट भाषेमध्ये तुम्ही हा मुद्दा मांडलात. क्रांतिकारी विचाराबद्दल मला आणखीन ऐकायला आवडलं असतं, पण मला वाटतं ते बरीच गुपितं तुमची त्या क्रांतिकारी आपण ती शेअर केलेली आहेत दोघांनी. पण ज्या वेळेला त्या गोष्टीला मूर्त स्वरूप येईल त्याच वेळेला आपण ते जनतेसमोर येईल. मला वाटतं तो तुमचा एक सिने जगतातली तुमचा जो सस्पेन्स आहे तो तुम्ही तो राखून ठेवलेला आता इथे दिसून येतोय. सर्व सहभागी सदस्यांना नम्र विनंती, आपण आपले प्रश्न तयार ठेवा. एक 4 ते 5 मिनिटांमध्ये आता आम्ही पुन्हा लॉग इन होतोय आणि लॉग इनची आता तुम्हाला प्रश्नांची जी आयडी आहे ती प्रश्नांची लिंक तुम्हाला आता थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत येईल. आणि प्रश्न येऊ द्यात, कारण आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्या नेत्याकडून मिळणं यासारखं दुसरं भाग्य नाहीये. त्यामुळे मी प्रश्नांचं स्वागत करतो. पानसे साहेब, आपण दुसऱ्या सत्रासाठी आपण आता सज्ज व्हा. धन्यवाद.